नमस्कार मंडळी, मी कोमल. तुमचं सगळ्यांचं कोमल्स रेसिपीमध्ये स्वागत आहे. तर नेहमीप्रमाणे आज आपण बघणार आहोत आपली एक नवीन रेसिपी, कोबी आणि बटाणे मिक्स. तर चला मग आपली रेसिपी स्टार्ट करूया. रेसिपीसाठी आपल्याला सर्वात अगोदर लागणार आहे कोबी, त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहेत वटाणे आले वटाणे. मग कढई घ्यायची, कढईमध्ये 2 ग्लास पाणी टाकायचं, पाण्यामध्ये कोबी टाकायची आणि मस्त उकळून घ्यायचं 5-10 मिनिटं. म्हणजे कोबी छान अशी शिजून जाईल. मग फोडणीला टाकताना कोबी आपल्याला जास्त शिजवायचं काम राहणार नाही, त्याच्यामध्येच वटाणे ॲड करून द्यायचे. दोघांना मिक्स करून घ्यायचं आणि मग त्यांना गरम करायला ठेवायचं. तुम्ही ही कोबीची भाजी अशीच करतात का तुमची वेगळी पद्धत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी नेक्स्ट टाईम ती रेसिपी ट्राय करेन. मस्त अशी आपली कोबी शिजून रेडी झालेली आहे. आता तिला चाळणीमध्ये टाकायची. ही रेसिपी माझ्याकडे खूप दिवसांनी ठेवलेली होती, पण पोस्ट करायचीच मला आठवण राहिली नाही. तर आता मी ही रेसिपी पोस्ट करते. सो तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला दाखवते की कोबी शिजली आहे का नाही. बघा, मस्त अशी कोबी शिजून रेडी आहे. तर आता फोडणीसाठी कढई ठेवली. कढईमध्ये 2.5 पडी तेल टाकायचं. तेल तापलं की त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे, अद्रक लसणाची पेस्ट मस्त मिक्स करून घ्यायचं. माझ्याकडे काही जास्त फॅन्सी भांडे नाही आहेत, जे आहेत ते खूप सिम्पल आहेत, बेसिकली जे सगळ्यांच्या घरामध्ये असतीलच. मग टाकायचे मसाले, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा मीठ. त्यांना मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर टाकायचा थोडासा गरम मसाला, अर्धा चमचा धनेपूड टाकायचं. मग शिजवलेली कोबी त्याच्यामध्ये ॲड करायची. मस्त असं सर्व परतून घ्यायचं. सर्व मसाले कोबीला मस्त असे एकजीव व्हायला पाहिजे. तुम्ही बघू शकता की ती छान अशी कोबीची भाजी आपली दिसते. तर थोडं तिला शिजवण्यासाठी मंद आचेवरती झाकण ठेवून शिजू द्यायची. मस्त असा वास भाजीचा येतोय. तर तुम्ही ही भाजी ट्राय करा आणि तुमची ही रेसिपी कशी झाली कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही याच्यामध्ये मॅगी मसाला देखील ॲड करू शकता, त्याच्यानेही छान अशी चव येते. स्वस्त रहा, मस्त खा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर अँड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.